हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू पीजी डिप्लोमा अकॅडमी. तर मित्रांनो, आता आजच्या लेक्चरच्या निमित्ताने आपण काय घेणार आहोत, एक वेगळ्याच प्रकारचा क्वेश्चन घेणार आहोत. कोणता क्वेश्चन? तर मित्रांनो, तुमच्या एक्झाम मध्ये, फायनल एक्झाम मध्ये, 70 मार्क्सच्या एक्झाम मध्ये, आता उद्याच्या येणाऱ्या युनिट टेस्ट मध्ये येईन का नाही हे सांगता यायचं नाही. जी तुमची युनिट टेस्ट 1 आहे त्याच्यामध्ये येईन का नाही हे सांगता यायचं नाही, पण फायनल मध्ये हा क्वेश्चन आलेला आहे आणि तसा इझी क्वेश्चन आहे. काही नाही, आपल्याला लिंक लिस्ट क्रिएट करायची. लिंक लिस्ट क्रिएट करायची प्रोग्राम थ्रू नाही, बरं का, डायग्राम थ्रू. प्रोग्राम थ्रू लिंक लिस्ट क्रिएट नाही करायची, डायग्राम थ्रू क्रिएट करायची. क्रिएट सिंगली लिंक लिस्ट, सिंगली लिंक लिस्टला क्रिएट करायचे युझिंग डेटा फील्ड. डेटा फील्ड काय आहे? 10, 20, 30, 40, 50. हे 5 नोड आपल्याला क्रिएट करायचे आहेत. 10, 20, 30, 40, 50 हा डाटा आपल्याला त्याच्यात इन्सर्ट करायचा आहे. शो प्रोसिजर म्हणजे स्टेप बाय स्टेप प्रोसिजर आपल्याला दाखवायची. प्रत्येक स्टेप मध्ये कोणता एलिमेंट तुम्ही इन्सर्ट करीत आहात, प्रत्येक स्टेप मध्ये कोणता एलिमेंट तुम्ही हे करीत आहात, त्याच्यात टाकत आहात, ते दाखवायचं आहे. विथ द हेल्प ऑफ डायग्राम फॉर स्टार्ट टू एंड हाऊ टू सॉल्व्ह दिस. पाहि हाऊ टू सॉल्व्ह दिस हे तर टायपिंग मिस्टेक आहे आपली, हे काही एवढं नाही. याला हे करा, हे पहा, इथून एवढाच क्वेश्चन आहे. डायग्राम कुठून सॉल्व्ह करायचे आपल्याला? स्टार्टिंग पासून ते एंड पर्यंत. मग मित्रांनो, याच्यामध्ये काही नाही करायचं आपल्याला. पास टोटली 6 स्टेप आहेत. 6 स्टेप क्रिएट करायची लिंक लिस्ट आपल्याला. कोणते कोणते डेटा? हे एक डेटा, हे एक डेटा, हे टोटल 5 डेटाची लिंक लिस्ट आपल्याला क्रिएट करायची. आणि कोणती लिंक लिस्ट करायची? सिंगल लिंक लिस्ट. सिंगल लिंक लिस्ट मध्ये तुम्हाला माहिती काय होते, हेड तुमचा पहिल्या नोडला पॉईंट करतो, पहिली नोड तुमची दुसऱ्या नोडला, दुसरी नोड तुमची तिसऱ्या नोडला, तिसरी नोड तुमची चौथ्या नोडला, आणि चौथी नोड तुमची लास्टच्या नोडला म्हणजे नलला पॉईंट करण्याचं काम करते. तसं इथं किती नोड्स बनवायचे? 5 नोड बनवायचे. 1, 2, 3, 4, 5. मग प्रत्येक नोड मध्ये, प्रत्येक स्टेप मध्ये एक 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 एलिमेंट आपल्याला इन्सर्ट करून दाखवायचा आहे. मग मित्रांनो, असा क्वेश्चन आला तर असं सॉल्व्ह करायचा. हे पहा, हे अशी डायग्राम लिहायची. ऍज इट इज मित्रांनो, मी तुम्हाला सांगत आहे, ही जी काही डायग्राम मी तुम्हाला इथं दाखवत आहे ती ऍज इट इज डायग्राम तुम्ही एक्झाम मध्ये लिहून यायची. फक्त मित्रांनो, एकच गोष्ट इथं लिहून यायची नाही एक्झाम मध्ये. काय लिहून यायची नाही? हे जे मी लाईन्स काढल्यात का, ह्या अशा लाईन्स काढल्यात का, या लाईन्स तुम्ही एक्झाम मध्ये लिहून येऊ नका. कारण की या लाईन्स काढल्या म्हणजे डिफरंट वाटत आहे. ही स्टेप वेगळी वाटत आहे, ही स्टेप वेगळी वाटत आहे, पण सगळ्या स्टेप एक सारख्याच आहेत. लाईन्स काढून येऊ नका, डायरेक्ट स्टेप 1 लिहायचं. स्टार्टिंगला काय करायचं? स्टेप 1 लिहायचं. इनिशियली द लिस्ट इज एम्प्टी. पहिल्यांदी कोणतीही लिस्ट एम्प्टी असते, मग ती एम्प्टी अशी दाखवायची. हेड कोणाला पॉइंट करणार? हेड एम्प्टी लोकेशनला पॉइंट करणार पहिल्यांदी, म्हणजे याच्यावरती काहीच नाही, एम्प्टी लोकेशन. आणि तो कोणाला पॉइंट करणार? नलला पॉइंट करणार. मग हेड जर तुमच्या डायरेक्ट नलला पॉइंट करत असेल तर तिथं काय असतं मित्रांनो माहिती का? हेड जर तुमच्या डायरेक्ट नलला पॉइंट करत असेल तर तुमचा ही लिस्ट एम्प्टी असती, म्हणून असं मानलं जातं मित्रांनो. हेड जर तुमचा डायरेक्टली नलला पॉइंट करत असेल, मग इथं हेड कोणता आहे? हा बॉक्स तुमचा हेड आहे, हा बॉक्स नलला पॉइंट करत आहे, म्हणजे ही लिस्ट एम्प्टी आहे. स्टार्टिंगला कोणती पण लिस्ट एम्प्टीच असते. मग इनिशियली एम्प्टी लिस्ट दाखवायची स्टेप फर्स्ट मध्ये. मग स्टेप सेकंड मध्ये हेड तुमचा पहिल्या नोडला पॉइंट करून द्यायचा, म्हणजे हे हेडला पहिल्या नोडला पॉइंट करून द्यायचा. आता पहिल्या नोडच्या डेटा फील्ड मध्ये कोणता डेटा टाकणार तुम्ही? आपल्याला जो क्वेश्चन मध्ये डेटा दिलेला आहे तो डेटा टाकायचा. काय दिलेला आहे? 10 नंबरचा डेटा दिलेला आहे. मग तो 10 एलिमेंट आपण इन्सर्ट करायचा पहिल्या नोड मध्ये. मग पहा मित्रांनो, पहिल्या नोडच्या डेटा फील्ड मध्ये मी 10 इन्सर्ट केला आणि त्याच्या नेक्स्ट फील्ड मध्ये मी नल टाकला. का नल टाकला? की याच्या नंतर कोणती नोड नाही म्हणून. स्टेप 2 पर्यंत तरी इन्सर्ट किती नंबर केलाय आपण? पहिला एलिमेंट 10 एलिमेंट इन्सर्ट केलाय. मग एम्प्टी लिस्ट मध्ये 10 एलिमेंट इन्सर्ट केला आपण, तर काय बनन आपली? एवढा क्वेश्चन बनन, एवढं डायग्राम बनन. मग ही डायग्राम तुमची ऍज इट इज काढून यायची. त्याच्यानंतर दुसरा काय आहे? 20 नंबर. 10 झाला, आता 20 नंबर इन्सर्ट करायचा. मग ते स्टेप 3 मध्ये 20 नंबर इन्सर्ट करायचा. मग इथून इथवर ही डायग्राम तर ऍज इट इज खाली काढायची. हेड तुमचा डायरेक्ट 10 ला पॉइंट करून द्यायचा आणि 10चा असा पॉइंटर या 20 ला दाखवायचा. म्हणजे 20 ची मेमरी लोकेशन या 10 मध्ये हे असं दाखवायचं, असा एरो काढायचा. हे पहा, मी कसा एरो काढलाय, असा डॉट देऊन असा एरो काढलाय, तसा सेम एरो काढायचा आणि 20 लोकेशन इथं द्यायची आणि 20च्या मेमरी मध्ये नल द्यायचा. समजलं ना मित्रांनो कसं काढत आहे मी, कसं ड्रॉ केलेलं आहे इथं, कसं एक्सप्लेन करून सांगत आहे मी, समजलं ना? आता नेक्स्ट एलिमेंट कोणता? 30 एलिमेंट इन्सर्ट करायचा आहे. मग मित्रांनो, स्टेप 4 मध्ये बघा, इन्सर्ट 30 एलिमेंट. 30 वाला एलिमेंट इन्सर्ट केला. मग ही ऍज इट इज खाली जशाच तशी डायग्राम केल्या. हेड तुमचा 10 ला पॉइंट करणार, 10 तुमचा 20 ला पॉइंट करणार. 20 नंतर 20च्या इथं नल नाही लिहायचं, 20च्या इथं नल नाही लिहायचं. आता 20च्या इथं काय लिहायचं? 30 लिहायचं. म्हणजे आता 13 या तिसऱ्या नोडला तुमचा
हा पॉइंटर पॉइंट करण्याचं काम करते. आणि तिसऱ्याच्या ह्याच्यात नल लिहून टाकायचं 4थ्या स्टेप पर्यंत. 5व्या स्टेप मध्ये तसंच करायचं. 5व्या स्टेप मध्ये 40 एलिमेंट इन्सर्ट करायचं आपल्याला. इन्सर्ट 40. मग हेड तुमचा 10 ला पॉइंट करणार, 10 तुमचा 20 ला, 20 तुमचा 30 ला, आणि 30 तुमचा 40 ला, आणि 40च्या ह्याच्यात नल येणार. त्याच्यानंतर 6व्या स्टेप मध्ये इन्सर्ट 50. आता लास्ट एलिमेंट आहे 50. मग तुमचा हेड तुमचा 10 ला पॉइंट करणार, 10 तुमचा 20, 20 तुमचा 30, 30 तुमचा 40, आणि 40 तुमचा 50. 50च्या ह्याच्यात शेवटी तुमचा नल येणार. आणि तुम्हाला माहिती मित्रांनो, लिंक लिस्टचा एंड कधी होतं माहिती का? जेव्हा त्याचा लास्ट नोड त्याचं जर नल मध्ये कंटेंट असेल, लास्ट नोड जर नल कंटेंट करत असेल तर तो एंड असतो. मग इथं पहा लास्ट नोड आहे, हे जर नलला कंटेंट करत आहे तर ही लिंक लिस्ट इथंच एंड झाली. पहा ड्रॉ झाली. स्टेप बाय स्टेप दाखवायचं आहे ना, पहिल्या स्टेप पासून, इनिशियल स्टेप पासून लास्टच्या स्टेप पर्यंत तुम्हाला दाखवायचं आहे. आणि जे एलिमेंट तुम्हाला इथं दिले क्वेश्चन मध्ये तेच एलिमेंट इन्सर्ट करायचे आहेत. समजलं? सिंगली लिंक लिस्ट मधले ना, मग सिंगली लिंक लिस्ट थ्रू सॉल्व्ह करायचं. सर्क्युलर बनवायचं नाही याला. सर्क्युलर बनवायचं म्हणजे तुम्ही काय करता, मग याच्यात या लास्ट नोड मध्ये पहिल्या नोडचा ऍड्रेस देऊन टाकता. म्हणजे याला डायरेक्ट असं करणार, याला असं आणि याला असं. जर सर्क्युलर म्हणलं तर याला असं तुम्ही पॉइंट करता. पण मित्रांनो इथं काय म्हणले तुम्हाला? सिंगली लिंक लिस्ट. SLN म्हणजे सिंगली लिंक लिस्ट विचारलं आहे, म्हणून सिंगली लिंक लिस्टच बनवायचं या डेटाचं. समजलं? तसाच आणखीन एक क्वेश्चन तुम्हाला घेऊया. प्रिव्हियस इयरला आलेले क्वेश्चन्स आहेत मित्रांनो हे अशा टाईपचे. त्याच्यानंतर आणखीन एक क्वेश्चन आहे पहा. याच्यामध्ये काय आहे? डेटा एलिमेंट बद्दल आहेत फक्त. 22, 27, 86, 48 आणि 75 हे एलिमेंट आहेत. बाकी सेम स्टेप बाय स्टेप प्रोसिजर शो करायची स्टार्ट टू एंड. मग पहा इनिशियली तुमचा ॲरे हा राहणार आहे. त्याच्यानंतर स्टेप 2 मध्ये 22 इन्सर्ट केला. 22 हेड तुमच्या 22 ला पॉइंट करा, 22च्या नेक्स्ट फील्ड मध्ये नल. त्याच्यानंतर 27 मग हेड तुमचा 22, त्याच्यानंतर 27 ला 22 हा 27 ला पॉइंट करा, आणि त्याच्यानंतर 22च्या ह्याच्यात नल. त्याच्यानंतर 86 इन्सर्ट करायचा. मग हेड तुमच्या ह्याला, हे तुमच्या ह्याला, आणि हे तुमच्या ह्याला, आणि ह्याच्यामध्ये लास्टला नल. समजलं? इन्सर्ट 48 मग हेड तुमच्या 22 ला, 27 ला, 86 ला, आणि 86 48 ला, आणि 48 तुमचा नल घेणार, आणि शेवटी तुमचा 75 इन्सर्ट करायचा. मग हेड तुमचा 22 ला, 22 तुमचा 27 ला, 27 तुमचा 86 ला, 86 तुमचा 48 ला पॉइंट करणार, आणि 48 तुमचा 75 ला पॉइंट करणार, आणि 75 शेवटी नल ला पॉइंट करणार. म्हणजे याच्या थ्रू आपल्याला काय समजलं? 75 हा लास्ट एलिमेंट आहे आणि आपली ही लिंक लिस्ट क्रिएट झालेली आहे. समजलं? असं क्रिएट करायचं. असे क्वेश्चन्स येतात, तुम्हाला रीड करता आले पाहिजे. आता मित्रांनो तिसरा एक क्वेश्चन दाखवतो. हे झाले 2 क्वेश्चन. तिसरा एक क्वेश्चन जरासा डिफरन्स आहे, काही नाही, जरासा डिफरन्स आहे. बाकी इथपर्यंत सारखंच आहे. आपल्याला पार्ट ए मध्ये, आता याचे 2 पार्ट बनविलेत मी. पार्ट ए मध्ये आपल्याला लिंक लिस्ट क्रिएट करायची, सिंगल लिंक लिस्ट. कुण्या डेटा एलिमेंटची? या डेटा एलिमेंटची. तर आधी पार्ट एच बघूया, आणि त्याच्यानंतर आपल्याला पार्ट बी मध्ये काय करायचंय, म्हणजे 60 हा एलिमेंट सर्च करायचा. त्या नोड मध्ये या सिंगली लिंक लिस्ट मध्ये प्रेझेंट आहे का नाही हे सर्च करून दाखवायचं, आणि डायग्राम थ्रू दाखवायचं. कसं दाखविणार मग ते बी तुम्हाला सांगतो. आधी आपण क्रिएट करून घेऊ ही लिंक लिस्ट. आधी क्रिएट करून घेऊ. काय? 15, 30, 90, 60, 75 हे एलिमेंट इन्सर्ट करायचे. मग हेड तुमचा स्टार्टिंगला नल पहिल्या स्टेप मध्ये. त्याच्यानंतर इन्सर्ट 15 करणार. 15 हेड तुमचा 15 ला पॉइंट करणार, 15 मध्ये नल येणार, पुन्हा 30 येणार इन्सर्टला. त्याच्यानंतर हेड तुमचा 15 ला, 15 तुमचा 30 ला, त्याच्यामध्ये नल येणार, इन्सर्ट 90 होणार. मग हे तुमचा ह्याला, हे तुमच्या ह्याला, हे तुमच्या ह्याला, त्याच्यामध्ये ह्याच्यात नल येणार. 60 पुन्हा इन्सर्ट होणार, पुन्हा हे ह्याला पॉइंट करण, हे ह्याला, आणि हे ह्याला, आणि हे 60 ला पॉइंट करण लास्ट. पुन्हा 75 मग हेड कशाला पॉइंट करण? 15 ला, 15 30 ला, 30 19 ला, 90 60 ला, आणि 60 75 ला, आणि 75 तुमचा लास्ट नोड आहे म्हणून नल ला पॉइंट करण. समजलं? अशा टोटली 6 स्टेप क्रिएट झाल्या. आता एवढा क्वेश्चन सॉल्व्ह झाला म्हणल्यावर कुठून कुठवर सॉल्व्ह झालाय? फक्त इथून इथवर क्वेश्चन सॉल्व्ह झालाय. त्याच्या पुढचा पार्ट बघा. सर्च ए नोड 60 ही नोड आपल्याला सर्च करायची फ्रॉम लिंक लिस्ट अँड शो प्रोसिजर स्टेप बाय स्टेप विथ द हेल्प ऑफ डायग्राम स्टार्ट टू एंड आपल्याला डायग्रामची स्टेप बाय स्टेप प्रोसिजर दाखवायची. मग हे तर झाला तुमचा पार्ट ए पार्ट. म्हणजे पहिला इथं क्वेश्चन एंड झाला. मग पहिल्या क्वेश्चनचा आन्सर एवढा आहे. म्हणजे एकच क्वेश्चन आहे, फक्त त्याला दोन्ही पार्ट मध्ये बनविलं आहे मी, तुम्हाला एक्सप्लेन चांगलं व्हावं म्हणून. एक्झाम मध्ये लिहिताना एक सलगच लिहायचं नसता. पार्ट बी बनविली तरी चालते. पहा आता कोणता एलिमेंट सर्च करायचा आपल्याला? 60 एलिमेंट सर्च करायचे. म्हणजे या लिस्ट मध्ये या एंटर केलेल्या डेटामध्ये आपण 60 एलिमेंट प्रेझेंट आहे का नाही ते चेक करायचे. मग आपल्याला काय करावं लागेल मित्रांनो? प्रत्येक नोडला एकदा जाऊन चेक करावं लागेल की 60 एलिमेंट या नोड मध्ये आहे का, 60 एलिमेंट या नोड मध्ये आहे का, 60 एलिमेंट या नोड मध्ये आहे का, 60 एलिमेंट या नोड मध्ये आहे का. आहे तर मग मित्रांनो
एलिमेंट इज फाउंड असा मेसेज आउटपुट स्क्रीनला येणार. आणि जर पूर्ण इंग्लिश बी छान मारली आपण, पूर्ण इंग्लिश बी ट्रॅव्हर्स केली तरी आपल्याला सापडलं नाही तर एलिमेंट इज नॉट फाउंड असं शेवटी लिहून यायचं. तर ते डायग्राम थ्रू कसं पहा, असं डायग्राम थ्रू सर्चिंग नोड 60 इन लिस्ट. स्टेप 1 लिहायचे. पहा टेबल काढायचा तुम्ही. टेबल आता तुमचा हे पेपर मध्ये जर एवढा टेबल बसत नसेल तर शॉर्ट करून लिहा. टेबल काढायचा. टेबल मध्ये काय करायचं, स्टेप 1 मध्ये काय दाखवायचं, हेड तुमचा पहिल्या नोडला हे करत आहे. मग पहिली नोड कम्पेअर होणार आहे. मग नोड विजिटेड, कोणत्या नोडला विजिट झालं तुम्ही, पहिल्या नोडला विजिट झालं म्हणजे कोणता डेटा एलिमेंट आहे, 15वा डेटा एलिमेंट आहे. मग 15 कम्पेअर होणार कुणासोबत, 60 सोबत. 60च का म्हणून, कारण की 60च एलिमेंट आपल्याला फाइंड करायचं आहे म्हणून 15 इज इक्वल टू 60. ही कंडिशन ट्रू आहे का चेक करणार. ट्रू आहे यस म्हणजे ट्रू आणि नो म्हणजे फॉल्स. मग जर ट्रू नसेल तर नो. नॉट मॅच मूव्ह नेक्स्ट नोड. मग ऍक्शन काय घेणार आपण, नॉट मॅच मूव्ह नेक्स्ट नोड म्हणजे दुसऱ्या नोडला आपण चेक करणार. म्हणजे 15 या नोड मध्ये सापडला नाही तर या नोडला चेक करणार. या नोड मध्ये चेक करूया. मग स्टेप 2 मध्ये त्या नोड मध्ये चेक करायचं, कुण्या या 30 नंबरच्या नोड 2 मध्ये चेक करायचं. मग तुमचं हेड तुमच्या नोड 2 ला पॉईंट करेल. मग नोड 2 मध्ये चेकिंग होणार. नोड 2 चा एलिमेंट काय 30. मग 30 60 सोबत कम्पेअर होणार. 30 इज इक्वल टू 60. मॅच होईल का, नाही. मग नो. नॉट मॅच मूव्ह नेक्स्ट. मग आता ह्याच्यामध्ये पण मॅच झालं नाही, आता त्याच्या नंतरच्या नोडमध्ये मूव्ह होणार. मग नंतरच्या नोडमध्ये म्हणजे स्टेप 3 मध्ये हेड कुणाला पॉईंट करत आहे, 90 ला, या तिसऱ्या नोडला पॉईंट करत आहे. मग त्याच्यामध्ये डेटा काय आहे, 90 60 ला मॅच होत आहे का, नो. मग नॉट मॅच मूव्ह नेक्स्ट. परत नेक्स्ट म्हणजे ह्याला पॉईंट करणार, ह्याच्यामध्ये बी सापडला नाही. मग आता चौथ्या नोडकडे जाणार. मग स्टेप 4 मध्ये हेड तुमचा 60 ला पॉईंट करतो म्हणजे चौथ्या नोडला पॉईंट करतो. त्याचा डेटा एलिमेंट 60 आहे. आणि मित्रांनो 60 इज इक्वल टू 60 इथं मॅच झाला, एलिमेंट येस झालं, ही कंडिशन ट्रू झाली, मॅच झाला, मॅच फाउंड म्हणजे एलिमेंट इज फाउंड असा मेसेज आउटपुट स्क्रीनला येऊन जाईल. नोड 60 इज प्रेझेंट इन लिंक लिस्ट असं आउटपुट आपण द्यायचं आहे, असं शो करायचं आहे. इथं हा 60 एलिमेंट याच्यामध्ये प्रेझेंट आहे. आणि त्याच्यानंतर बाकीचं हे एवढं काढायचं तर काढा, नसता त्याच्या पुढे थांबविली तरी थांबू शकता तुम्ही, पण माझ्या माहितीच तर काढा. तुम्हाला टाइम असेल तर काढा, नक्कीच काढा. 75 बी काढा आणि त्याच्यानंतर 75 कंपॅरिझन बी दाखवा थोडेफार. नो नाही काय करा, डायरेक्ट स्टॉप दाखवा. सर्चिंग स्टॉप हिअर. कारण की एलिमेंट तर तुमचा फाउंड झालाय. मग आता काय सर्चिंग पुढे करून काय मतलब नाही, म्हणून सर्चिंग स्टॉप हिअर असं दोन्हीकडे लिहून यायचं. या बी बॉक्स मध्ये या बी बॉक्स मध्ये दोन्हीकडे सर्चिंग स्टॉप हिअर असं लिहून यायचं. आता एक तुमच्यासाठी नोट आहे, वी स्टार्ट कम्पेअरिंग फ्रॉम हेड अँड मूव्ह वन नोड ऍट द टाइम अंटिल वी फाइंड द नोड विथ डेटा 60 ऑफ ऑर रिच नल. पहा मित्रांनो इथं काय सांगितलेलं आहे, आपण हेड पासून ते सगळ्या नोडकडे जाणार. कवर जाणार जोपर्यंत आपल्याला तो डेटा एलिमेंट सापडत नाही. सपोज जर डेटा एलिमेंट असता आपला 25 डेटा एलिमेंट असता, मग 25 इथं पण नाही, इथं पण नाही, इथं पण नाही, इथं पण नाही आणि इथं पण नाही, म्हणजे पूर्ण इंग्लिश मध्ये सापडलाच नाही. मग ऍट द एंड आपण रिच होतो नलला, मग तिथं पण आपण काय मेसेज देणार, एलिमेंट इज नॉट फाउंड असा मेसेज आउटपुट स्क्रीनला देणार. मग इथे एलिमेंट इज फाउंडच्या जागी एलिमेंट इज नॉट फाउंड असं मेसेज आला असता. समजलं. पण 60 एलिमेंट याच्यात आहे, या नोड मध्ये 60 एलिमेंट आहे, या डेटामध्ये 60 एलिमेंट आहे. तर ते डायग्राम थ्रू कसं हे पहा, ही त्याची डायग्राम्स आहेत. डायग्राम थ्रू बी कसं इम्प्लिमेंट करायचं मी तुम्हाला दाखवलं. आता होप की तुम्हाला आजच्या लेक्चरमध्ये एवढं समजलं असेल. याच्या नेक्स्ट लेक्चरमध्ये इम्पॉर्टंट क्वेश्चन्स या युनिटवरचे कोणते आहेत, 2 मार्काचे, 6 मार्काचे, 4 मार्काचे, ते मी तुम्हाला सांगणार आहे. तर याच्या नेक्स्टचं लेक्चर बी तुम्ही बघून घ्या. आजचं बी लेक्चर मित्रांनो खूप इम्पॉर्टंट होतं आणि लिंक लिस्ट हा टॉपिक तुमचा संपत आलेला आहे मित्रांनो. होप की तुम्हाला आजचं लेक्चर बी समजलं असेल तर नक्कीच आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय बाय.